निर्माण करेल. मी बोलेन बोली अरूपा रूप दावीन अतींद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी, अशी एक अतिशय टोकाची प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली होती. त्यांच्या त्या ज्या ओव्या आहेत त्यांना आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. शशांक जेवळीकर ज्ञानेश्वरीतल्या ह्या ओव्या ज्या शब्दांचं अतिशय टोकाचं असं महत्त्व तुमच्यासमोर विशद करतात. वाचे बरवे कवित्व, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तेणे आबाल सुबोधे वोवियेचे निबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुथिली. क्या बात, क्या बात. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. क्या बात. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणुनिया. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड, तरी अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. क्या बात, क्या बात. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे, हां. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. क्या बात. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी वाचया श्रोतया ज्ञानाची दिवाळी करा. क्या बात, क्या बात. नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. मग पिकलिया सुखाचा परिमळ, की निवालिया अमृताचा कल्लोळ, तैसा कोवळा आणि रसाळ बोल बोलिला. क्या बात है. क्या बात. मराठीची वेगळ्या अर्थाने सुरुवातच जिथून झाली त्याच वेळेस इतका अभिमान मराठीच्या संदर्भात आणि कवितेच्या संदर्भात शब्दांच्या संदर्भात व्यक्त झाल्याच्या नंतर पुढे त्याच्या अवधीत अजून काय बोलायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. जनाबाईंच्या रचना आम्ही यानंतर घेतलेल्या आहेत. अशी एक आख्यायिका आहे की जनाबाईला विठ्ठल दळणारासाठी मदत करायचं. आपण ज्या परिसरात हे कवी संमेलन घेतो आहोत, रसयात्रा हा कवितेचा कार्यक्रम घेतो, इथून अतिशय बाजूलाच आमचे ज्येष्ठ कवी श्रीदी इनामदार हे राहायचे. श्रीदींची एक रचना इतकी सुंदर आहे, जनाबाई आणि विठ्ठल, आणि जनाबाईला विठ्ठल दळण्यासाठी मदत करतो या संदर्भातली. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. क्या बात. सकाळी लोक मंदिरात गेले आणि पाहतायत तर विठ्ठलाच्या शेल्याला पीठ लागलेलं आहे. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. शेला झटकीला कुणी पीठ उडून जाईना, बुच कळला पाण्यात पीठ निघून जाईना. काय करावे कळेना वाढे राऊळी वर्दळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ हुंगले एकाने म्हणे सुगंधी कापूर, पीठ चाखिले दुजाने म्हणे आई ही साखर. झाली सचिंत पंढरी, झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. आणि जेव्हा जनाबाई तिथे जाती, ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ, फक्त जनीस कळले होती तिची ती वाकळ. कशी मागावी कळेना जनी रडे घळ घळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. त्या जनाबाईच्या रचनेतले 3 तुकडे आम्ही घेतलेले आहेत. आणि एक तुकडा तर असा वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याला आपण भारुड म्हणतो, म्हणजे भारुड नाथांच्या नावानं जास्त प्रसिद्ध आहे. पण ह्या भारुडाची सुरुवात
एका अर्थाने जनाबाईंनी कशी केलेली आहे ते एक भारूड अतिशय सुंदर असं सापडलेलं आहे. जनाबाईंच्या रचनेचे त्याच्यातले 3 तुकडे आम्ही घेतलेले आहेत. तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी, हाती घेऊन या लोणी डोई चोळी चक्रपाणी. तुळशीचे वनी जनी उकलते वेणी, हाती घेऊन या लोणी डोई चोळी चक्रपाणी. माझे जनीला नाही कोणी, माझे जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. माझे जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा. दुसरा तुकडा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा. वा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. माता गुंतली कामासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. वानर हिंडे झाडावरी, पिली बांधून उदरी. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. तैसी आम्हासी विठ्ठल माये, वा. क्या बात. तैसी आम्हासी विठ्ठल माये. जनी वेळोवेळा पाहे, जनी वेळोवेळा पाहे. वा. आणि श्रीकांतनी ज्याचा भारूड म्हणून उल्लेख केला ती ही जनीची रचना. खंडेराया तुझं करीते नवसू, खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. सासरा मेले या होईल आनंद, सासरा मेले या होईल आनंद, मरू दे रे नणंद खंडेराया. नणंद मरता होईन मोकळी, नणंद मरता होईन मोकळी. गळा घालीन झोळी भंडाराची. जनी म्हणे खंडे अवघे मरू दे, जनी म्हणे खंडे अवघे मरू दे. एकटी राहू दे पायापाशी, क्या बात. एकटी राहू दे पायापाशी. ओव्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की अतिशय रोखठोक असा भाव बायका व्यक्त करतात. एरवी असं म्हटलं जातं की स्त्री ही कोमल हृदयाची असते, कोमल बोलते. पण तुम्ही जनाबाईच्या रचनेवरून बघितलं असेल की प्रसंगी खडसावायला पण बाई कमी करत नाही. त्याच परिसरातली, ज्या परिसरातून जनाबाई आले, गंगाखेडच्या परिसरामध्ये आमच्या एक जात्यावरची ओवी फार सुंदर आहे. म्हणजे जी बाई रोज सकाळी रामाची पूजा करते, पहाटे राम नित्य भजावा असं म्हणते, ती बाईच असं जात्यावरच्या ओवीत म्हणते. राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीता माय हिरकणी राम हालक्या दिलाचा. पूजा करेल त्याची, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला 2 लगावायला कमी करत नाही. आणि सुरुवातीला देव तिला नाऊ माकू घालतो असं जे वर्णन आलेलं आहे, त्या परिसरामध्ये लोकगीतांमध्ये अशी आख्यायिका आहे की जनी ही दासी होती विठ्ठलाची आणि ह्याचा रुक्मिणीला पण हेवा वाटायचा. मग त्याच्यातली ती जात्यावरतीच ओवी अशी आहे. विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्जी ते लोण्यानं, मही आन खरं सांगा जनी तुमची हो कोण. रुक्मिण म्हणे देवा तुमचा येतो राग, तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचे डाग. तर त्या काजळाच्या काळजाचे असा पण शब्द एका ठिकाणी वापरलेला आहे. विठ्ठलानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. विठ्ठल म्हणे देवा, विठ्ठल म्हणे रुक्मिणी नको राग धरू, आपुल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू, आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू. ज्यांच्या भावकवित म्हणजे ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव, मराठी कविते
म्हणजे भावकवितेची पहिली खूण ज्याच्या कवितेमध्ये सापडते असा कवी म्हणजे संत नामदेव. नामदेवांच्या 2 रचना फार सुंदर आहेत. आपली जात जी आहे शिंप्याची जात आहे, पण मी जे काम करतो आहे ते फक्त दिसताना जरी वरवरचं शिंप्याचं असलं तरी याच्या पलीकडं मी कसं जातो आहे. शिंपी याचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. शिंपी याचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आराणुक जीवी नाही माझ्या. सुई आणि सातुळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी. आता ही ओळ बघा, म्हणजे जी महत्वाची आहे. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी. विठोबाचं आंगडं शिवतो आहे मी. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, त्याचे नेहमी जगी धन्य झालो, त्याचे नेहमी जगी धन्य झालो. आणि दुसरा जो तुकडा आहे, कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी, अपवित्र तियेसी म्हणू नये. कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी, अपवित्र तियेसी म्हणू नये. काक विष्टे माझी जन्मे तो पिंपळ, तया अमंगळ म्हणू नये. दासीची या पुत्रा राज्यपद आले, उपमा मागील देऊ नये. आपल्या निवडणुकांमध्ये आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये जो वाद झाला होता, दासीची या पुत्रा राज्यपद आले, उपमा मागील देऊ नये. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये, उपमा जातीची देऊ नये. मराठीचा भाषेचा आणि बोलण्याच्या संदर्भातला जो उल्लेख ज्ञानेश्वरांच्या ओवीतला होता, त्याच्या पुढे एकनाथांच्या रचनेमध्ये अतिशय सुंदर असे भाषेच्या बाबतीतले तुकडे आलेले आहेत. आणि दुसरा कवी अर्थातच तुकाराम. एकनाथ आणि तुकारामांच्या 2 रचना तुमच्यासमोर शशांक जेवळीकर ठेवतील. मी या पाहुण्यांचा कुठलाही औपचारिक परिचय तुम्हाला करून दिलेला नाही, पण ओघाओघामध्ये परिचय तुम्हाला करून देतो. शशांक जेवळीकर महापारेषण कंपनीमध्ये अधीक्षक अभियंता सुप्रिटेंडंट इंजिनियर म्हणून कार्यरत असतात. माझ्या बऱ्याच मित्रांना जेव्हा त्याला मी हा माझा मित्र आहे असं सांगितल्याच्या नंतर अशी शंका आली की जसं मी इंजिनिअरिंग सोडून बाकीचे सगळे धंदे करतो, पण हा आमचा मित्र म्हणजे उलटा फक्त अभियंता असून अभियंत्याचंच चांगलं काम करतो आणि अतिशय महत्त्वाचं असं काम करतो. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध ऊर्जाविषयक वीजविषयक समित्यांवरती अतिशय महत्त्वाचं काम ते करत आहेत. शशांक जेवळीकर. एकनाथ, संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी. मा प्राकृती काय उणीवी, नवी जुनी म्हणावी, कैसेनी केवी सुवर्ण सुमने. कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे काय ते नीर. क्या बात. वर्णस्वादे एकची मधुर, दिसे साचार सारिखे. जे पाविजे संस्कृत अर्थे, तेची लाभे प्राकृते. तरी न मानावया येथे, विषमची ते काई. का दुबळी आणि समर्थ, दोहीस राये घातले हात. तरी दोघीसही तेथ, सहज होते समसाम्य. देशभाषा वैभवे, प्रपंच पदार्थी पालटली नावे. देशभाषा वैभवे, प्रपंच पदार्थी पालटली नावे. परी रामकृष्ण दिनामा नव्हे, परी रामकृष्णा दिनामा नव्हे, भाषा वैभवे पालटू. संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत तरी चोरापासून झाली. क्या बात, क्या बात. संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत तरी चोरापासून झाली. असो तू या अभिमान भुली, असो तू या अभिमान